राजवट रोज जगाला संदेश देत आहे की यापुढे देशात लोकशाही व्हावी अशी त्यांची इच्छा नाही आणि येथे विद्यार्थ्यांचे आयडी जप्त करण्यात आलेले होते जेणेकरून त्यांना उत्तर मुंबईतील भाजप उमेदवारांच्या मुलाच्या भाषणात उपस्थित राहण्यास भाग पाडलं जाईल आणि आदित्य ठाकरेंनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधल्याचं सध्या दिसतंय। आदित्य ठाकरेंनी ट्विट करत हा भाजपावर निशाणा साधल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। परीक्षेच्या एक दिवस आधी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करण्यात आली असं त्यांनी म्हटलंय आणि या संदर्भातलं ट्विट आहे ते आदित्य ठाकरेंनी केलंय आणि भाजपावर निशाणा साधलाय। भाजपचा बुरखा ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टराटरा फाडला। उत्तर मुंबईतील भाजप उमेदवाराच्या मुलाच्या भाषणात उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली असं आदित्य ठाकरेंनी ट्विट करत हा भाजपावर निशाणा साधल्याचं सध्या दिसतंय। First of all the best to you for your upcoming elections. Thank you. And my question was that do you think this system, this Thakur College administration is political, democratic enough to confiscate student IDs and make them visit their compulsory? Second thing, if they can abuse us, then anyone can abuse us and then My dear students, I know you have your exam tomorrow. Cast your vote and you're to a good leader. So let me welcome Mr. Dhruv Goyal, who is the son of Piyush Goyal ji. Your first vote will be a vote that is truly yours. Don't let your parents, don't let your siblings, don't let anybody determine that vote. That vote is your vote. It should come from your heart. No one is taking that away from you. I have not come here today to tell you to vote for party X or Y. I obviously have my biases. तर पीयूष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जबरदस्तीने उपस्थित राहावं लागलं असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केला असा आरोप त्यांनी केलाय आणि त्या संदर्भातला आपण व्हिडिओ पाहत होतो आणि आदित्य ठाकरेंनी ट्विट करत हा भाजपावर निशाणा साधलाय। पीयूष गोयल यांच्या मुलाचा कार्यक्रम होता आणि त्याचं भाषण सुरू होतं आणि ते भाषण ऐकण्यासाठी जबरदस्ती मुलांवर करण्यात आली, विद्यार्थ्यांवर करण्यात आली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे आणि त्या संदर्भातलं ट्विट आहे ते त्यांनी केलंय। आपण त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा पाहतोय।